नमस्कार तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी मस्तपैकी रेसिपी बनवणार आहे, ती बी एकदम सोपी। जी पावभाजी उरलेली असते ती अजिबात टाकून द्यायची नाही। आपण त्या उरलेल्या पावभाजीपासून एकदम मस्त हटके रेसिपी बनवणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी उरलेल्या पावभाजीपासून चपाती रोल बनवणार आहे, तेही तुम्ही रेसिपी पूर्ण बघा, तेव्हाच कळेल। अशा चविष्ट रेसिपीसाठी श्रेया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आता आपण रेसिपी बघू। ही पावभाजी उरलेली आहे, ती टाकून द्यायची नाही, त्याच्यापासूनच मी रोल बनवणार आहे। त्यासाठी मी साहित्य कट करून घेते। इथे मी 2 कांदे बारीक कट करून घेणार आहे, कारण आपल्याला त्या रोलसाठी बारीक कट केलेला कांदा लागणार आहे। कांदा पण कट करून झालेला आहे। आता आपल्याला कोथिंबीर पण बारीक कट करून घ्यायची आहे। कोथिंबीर पण बारीक कट करून झालेली आहे। आता मी इथे एक चपाती घेतलेली आहे। ती चपाती आपल्याला गरम तव्यावर थोडीशी गरम होऊन द्यायची आहे। गरम झाले की त्यावरती ती उरलेली पावभाजी सर्व ह्याच्यावर लावून घ्यायची आहे। अशा पद्धतीने सर्व चपातीवर ही पावभाजी पसरून घ्यायची आहे। चपाती पण व्यवस्थित गरम झालेली आहे। आता त्यावरती कांदा पण सेट करून घ्यायचा। कांदा पण सेट करून झाला आहे, त्यावरती थोडासा कोथिंबीर पण सेट करून घ्यायची आणि ती चपाती आणि पावभाजी व्यवस्थित गरम झालेली आहे। आता आपण त्याचा रोल बनवून घेऊ आणि रोल थोडा काळजीनेच बनवून घ्यायचा आहे, कारण आपण सर्व ह्याच्यावर पावभाजी पसरल्यामुळे ते थोडासा हे होतो, काळजीने घ्यावा लागतो, नाहीतर ती पावभाजी सर्व बाहेर येते। आता त्यावरती थोडंसं तेल पण लावून घ्यायचं आहे, कारण तो रोल आपल्याला तव्यावर चिटकायचा नाही, त्यामुळे तेल लावल्याने सहज निघला जातो आणि ती पावभाजी रोलला सर्व साईडने व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे। रोल पण एकदम परफेक्ट तयार झालेला आहे आणि व्यवस्थित भाजलेला पण आहे। अशा प्रकारे हा उरलेल्या पावभाजीपासून चपाती रोल तुम्ही नक्की ट्राय करा आणि एकदम युनिक पद्धतीने आहे। तुम्ही पावभाजी तर कधीच खाणार नाही, इतका भयानक हा रोल लागतो। टेस्टला तर अप्रतिम आहे। त्यामुळे ही उरलेली पावभाजी कधीही टाकून देऊ नका। अशा पद्धतीने पावभाजी रोल नक्की ट्राय करा आणि एकदम सोपी रेसिपी आहे। फक्त 5 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते। अशा चविष्ट रेसिपीसाठी श्रेया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।